नमस्कार मित्रांनो, मूव्ही मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, शेवटी फुले हा चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपट संदर्भाने मी अतिशय महत्वाच्या काही गोष्टींचा खुलासा करणार आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, फुले हा एक बायोपिक ड्रामा आहे जो क्रांतीबा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित आहे. या क्रांतिकारी दाम्पत्याने 19व्या शतकात ब्रिटिशकालीन भारतात स्त्री शिक्षण, जाती निर्मूलन आणि सामाजिक समतेच्या लढ्यासाठी आपलं आयुष्य वेचलं. प्रस्थापित शोषणावर आधारित असलेल्या धर्माला पर्याय देऊन सत्यावर आधारित सार्वजनिक सत्य धर्माची स्थापना केली. पुण्यात आलेली प्लेगची साथ, त्यावर सावित्रीबाईंनी केलेलं कार्य, देशातील मुलींची पहिली शाळा, पुढे इतर शाळा सुरू करण्याचा संघर्ष, केशवपंत सारख्या ब्राह्मणी क्रूर प्रथांचा विरोध, विधवा पुनर्विवाह, फुलेंचे साहित्य लेखन, उजवी बाजू पॅरालाइज झाली असताना देखील सार्वजनिक सत्यधर्म नावाचा ग्रंथ डाव्या हाताने लिहिणे, फातिमा शेख नाहीच अशी चर्चा सुरू असताना सिनेमात फातिमा शेख आणि बंधू उस्मान शेख यांची प्रभावी भूमिका, क्रांती की आगाज ज्योतिबा, किसानों की ललकार ज्योतिबा हे गाणं इत्यादी सगळं सिनेमागृहात जाऊन पाहण्यासारखं आहे. मित्रांनो, पत्रलेखा सावित्रीबाईंच्या भूमिकेत अत्यंत प्रभावी वाटतात. सावित्रीबाईंचा करारी स्वभाव त्यांच्या अभिनयातून दिसून येतो, परंतु त्या मानाने प्रतीक गांधी क्रांतीबा फुले यांच्या भूमिकेत तेवढेसे शोभत नाही. मला तरी सुरुवातीपासूनच त्यांचा चेहरा अत्यंत निराश, हताश असल्यागत वाटला. त्यांची देहकाठी बाफुल्यांची वाटत नाही. त्यांच्या बॉडी लँग्वेज मधून बाफुल्यांचा बाणेदारपणा, करारी स्वभाव विशेष जाणवत नाही. मित्रांनो, हे मला माझ्या मनातील बाफुल्यांची जी प्रतिमा आहे त्यानुसार वाटलं. तुम्हाला कदाचित वेगळं वाटू शकते. सावित्रीबाई फुले आणि बा ज्योतिबा यांच्यातील प्रेम, एकमेकाविषयीचा आदरभाव, त्यांच्यातील परस्पर सहकार्य अतिशय सुंदर पद्धतीने दाखवलंय. मित्रांनो, टेक्निकली हा सिनेमा अत्यंत परफेक्ट झालाय. 150-200 वर्षापूर्वीचा काळ, पण व्हिज्युअल सिनेमॅटोग्राफी आपल्याला त्या काळात खेचून घेऊन जातात. एवढी अचूक झालेली आहे. चित्रपटातील प्रत्येक फ्रेम, त्यातील रंगसंगती अतिशय मोहक, सुंदरपणे हाताळण्यात आले आहे. मात्र 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 क्रांतीबा फुले ज्यासाठी ओळखले जातात, जे क्रांतिकारी जीवन ते जगले, जे क्रांतिकारी विचार त्यांनी मांडले, ब्राह्मणवादाविरोधात जी लढाई ते सर्व शक्तीनिशी लढले, ते सर्व अगदी गुटगुटीत करून सिनेमामध्ये दाखवलाय. ब्राह्मणी व्यवस्थेशी घेतलेला पंगा, आपल्या जोरकस आधुनिक विचारांनी या व्यवस्थेला दिलेलं कडवं आव्हान, सगळं सगळं बोचट करून दाखवलंय. ब्राह्मणी हितसंबंधांचं अतिशय कटाक्षाने काळजी घेत आजच्या ब्राह्मणी व्यवस्थेला या चित्रपटातून जरा देखील धक्का लागणार नाही, एक ठिणगी सुद्धा त्यांच्या विरोधात भडकणार नाही, याची पुरेपूर काळजी या लेखक दिग्दर्शकाने घेतलेली दिसते. एक प्रकारे म्हणू शकतो की हा चित्रपट आजच्या ब्राह्मणी पर्स्पेक्टिव्हने बनविला आहे. त्यातून क्रांतीबा फुलेंचे क्रांती तत्वच गहाळ आहे. मित्रांनो, क्रांतीबा फुले यांनी ब्राह्मणी वैदिक देवी देवतांना नाकारून आपली निर्मित ही संकल्पना पुढे आणली. हिचा साधा पुसटसा उल्लेखही चित्रपटात केला नाही. एका प्रसंगी जेव्हा त्यांचे वडील म्हणतात, हे सगळं धर्मातच लिहिलं आहे, त्याला आपण काय करणार, येथे वेदांबाबत बाफुल्यांचे खरे विचार न मांडता गुटगुटीत भूमिका मांडली. वेदांमध्ये दोष नसून वेद सांगणाऱ्यांमध्ये द्वेष आहे असं ते म्हणतात. अरे पण फुल्यांनी वेद हे ईश्वर निर्मित नसून मानव निर्मित आहे, वेदाने समाजात भेद निर्माण केले, वेद हेच भेद आहे असं स्पष्ट भूमिका घेतली असताना तशी भूमिका इथे दाखवण्याऐवजी पूर्ण खोडसाळपणा करता तुम्ही. दुसरी बाब मित्रांनो, मराठीतील सत्यशोधक चित्रपटाप्रमाणेच लवजी साळवे यांचं कॅरेक्टर लार्जर दॅन लाईफ दाखवण्याचा प्रयत्न झाला. त्यांना मोठं क्रांतिकारी असल्यागत दाखवण्यात आलं. कहर म्हणजे फुले आणि लवजी साळवे यांची पहिली भेट, ज्यात लवजी साळवे समोरील व्यक्ती ही महात्मा फुले आहे हे कळताच त्यांची गचांडे धरून त्यांना खाली आदळतात आणि मांडीवर पाय ठेवून अंग्रेजो के दलाल, गद्दार म्हणून शिवी आणतात. अरे, डोक्यावर पडलाय का हा डायरेक्टर? मित्रांनो, येथे ब्राह्मणी विचारांचे लोक खासगीमध्ये महात्मा फुल्यांबाबत जे बोलतात, त्यांच्या बाबत जो अपप्रचार करतात, त्यांच्यावर जे आरोप करतात, ती आपली हाऊस त्यांनी जणू काही लवजी साळवे यांच्याकडून पुरी करून घेतली आहे की काय, असा थेट संशय येतो. मित्रांनो, लवजी साळवे अस्पृश्य जातीतून होते. त्यांच्याबद्दल नगण्य माहिती उपलब्ध आहे.
ते इंग्रजांविरुद्ध लढत होते याची कुठलाही पुरावा नाही. अरे जिथे भारतीय लोकांना अस्पृश्य लोकांची साधी सावलीही चालत नव्हती, जनावरांपेक्षाही हीन वागणूक इथली व्यवस्था देत होती, तेथे येथील धर्म समाज संस्कृतीशी लढण्याऐवजी थेट इंग्रजांशी लढा उभा करतात. क्रांतिकारकांना ट्रेनिंग वगैरे देतात. हे मुळीच पसण्यासारखं नाही आणि त्याला ऐतिहासिक पुरावाही नाही. परंतु त्यांना घेऊन अशी बेमालूम फेकमफाक या चित्रपटात चालवली आहे. लहूजी साळवे हे कॅरेक्टर ब्राह्मणी विचारांच्या लोकांनी फारच सिरियसली घेतलेलं दिसते. बरं, चित्रपटातील अनेक दृश्य एकमेकांना एवढे विरोधाभासी आहेत की याची स्क्रीन प्ले रायटिंग गांजा पिऊन झालेली आहे की काय असा दाट शंका यावी. सावित्रीमाईच्या मुखी असलेलं हे वाक्य पहा, सत्यशोधक समाज का सबसे बडा उद्देश रहेगा किसी को शूद्र नहीं दलित कहा जाए. हे म्हणजे काही पण. बरं, अजून म्हणजे बा फुल्यांच्या सावलीचा विटाळ ब्राह्मणांना होताना दाखविलाय. बा फुले काही अस्पृश्य समाजातून नव्हते. शूद्र वर्णात येत असले तरी त्यांच्याशी काही अस्पृश्यतेचा व्यवहार होत नव्हता. त्यांना काही मंदिरे वर्जित नव्हती. या शूद्रवर्णीय लोकांच्या बळावरच तर हे मंदिरे चालायचे, आज पण चालतात. पण फुल्यांचा आयुष्याच्या शेवटचा डायलॉग बघा, त्यांना मंदिर प्रवेश नव्हता हे दर्शवण्यात आलंय. अनेक ठिकाणी असं दाखवलंय जसं अस्पृश्यांचे दुःख हे स्वतः फुल्यांचे व्यक्तिगत दुःख होतं. शूद्र अतिशूद्र हे वेगवेगळे घटक आहेत, पण या दोघांच्या सामाजिक स्थितीचा या चित्रपटात एवढी घालमेल करून ठेवली की विचारता सोय नाही. बा फुले शूद्र होते की अस्पृश्य याचा थांगच लागत नाही. बा फुल्यांच्या मुखी असे अनेक डायलॉग आहेत की त्यातून वाटते की फुले अस्पृश्य जातीतून येतात, परंतु त्यांचे कुणबी माडी असे बहुजन साथीदार मात्र चित्रपटात कुठेच दिसत नाही. विष्णुपंत आणि भिडे मात्र जागोजागी नाचवलेत आणि नारायण लोखंडे यांचे मात्र ओझरता तेवढा उल्लेख केलाय. मित्रांनो, मला चित्रपट आवडला, पण केवळ आणि केवळ त्याच्या टेक्निकल बाबींसाठी. कॅमेरा, पटकथा, संवाद, वेशभूषा, पार्श्वसंगीत सर्वच उत्तम झालेलं आहे. मात्र क्रांतिबा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील क्रांती तत्व मात्र यातून हरवलेलं आहे. पण तुम्हाला खरंच क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवन कार्य समजून घ्यायचं असेल तर त्यांची पुस्तके जरूर वाचा. त्यांनी लिहिलेले अखंड वाचा, जी कुठल्याही बेसडीशिवाय तुम्हाला अस्सल इतिहासात व तत्कालीन सामाजिक धार्मिक परिस्थितीचा विदाऊट फिल्टर अनुभव देईल, माहिती देईल, जागृत करेल. परंतु तुम्ही हे सर्व चित्रपटातून समजून घेण्याचा प्रयत्न करत असाल, त्यावर अवलंबून राहत असाल तर तुमचा बुद्धिभेद होणे ठरलेला आहे. तर मित्रांनो, इथेच थांबतो. भेटूया पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय ज्योती, जय साऊ. पुन्हा भेटू एका नव्या रिव्ह्यूसह. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.